तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये पाहू शकता महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। खरं म्हणलं तर पाहू शकता 4 दिवसात पैसे येणार। बघा 4 दिवसांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत, त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्व महिलांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका, कारण सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते। तर 4 दिवसामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। आता किती महिलांना पैसे मिळतील, कोणकोणत्या महिलांना पैसे मिळतील त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यासोबतच बघा KYC संदर्भाची देखील नवीन माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। त्यानंतर दुसरा हप्ता जो आहे त्याची तारीख या ठिकाणी आलेली आहे। संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। संपूर्ण अपडेट्स या ठिकाणी महत्त्वाच्या ज्या काही अपडेट्स आलेल्या आहेत आजपर्यंतच्या, तर त्या अपडेट्स तुम्हाला पाहायला मिळतील। सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण लाडकी बहीण योजनेच्या सर्वात महत्त्वाच्या छोट्या छोट्या आपण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात। तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, या व्हिडिओला लगेचच लाईक करून टाका। तर बघा आनंदाची बातमी आलेली आहे, 4 दिवसात तुम्हाला पैसे येणार आहेत। आता आनंदाची बातमी काय आहे, संपूर्ण माहिती काय तीच आपण या ठिकाणी पाहूया। थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया। तर बघा भरपूर महिला म्हणत असतील ही जी काही माहिती आहे ती खोटी आहे, 4 दिवसात पैसे येणार नाही म्हणून। संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने पाहत असतो, पुरावा तुमच्यासमोर आणलेला आहे। पाहू शकता बघा लाडकी बहीण योजनेबाबत नवी अपडेट। 50 लाख महिलांच्या खात्यात या दिवशी येणार 3000 रुपये। बघा ह्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 50 लाख महिलांना पैसे मिळणार आहेत। कधी मिळणार आहेत? 4 दिवसांमध्ये। संपूर्ण माहिती तुम्हाला दाखवतोय, पुरावा देखील तुमच्यासमोर आलेला आहे। संपूर्ण माहिती काय, संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। बघा महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। या योजनेद्वारे महिलांच्या खात्यात दरमहा 1500 याप्रमाणे एका वर्षामध्ये 18000 रुपये जे ते पाठवले जाणार आहेत। म्हणजे एका वर्षात सर्व महिलांना, ज्या ज्या महिला योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांना 18000 रुपये मिळणार आहेत, 1500 रुपये प्रत्येक महिन्याला। ठीक आहे, त्यानुसार राज्य सरकारने ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून राबवली आहे। या योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून करण्यात आली होती। जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 रुपये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात पाठवण्यात आले होते। ठीक आहे, तुम्हाला 14 तारखेत ते 19 ऑगस्ट रक्षाबंधनाच्या निमित्ताने पैसे पाठवण्यात आले होते 3000 रुपये। 3000 रुपये तुम्हाला देखील मिळाले होते का, कमेंट बॉक्समध्ये सांगा। 4 दिवसांमध्ये तुम्हाला दुसरे जे काही पैसे ते मिळणार आहेत। 3000 रुपये तुम्हाला मिळाले असतील तर कमेंट बॉक्समध्ये हो लिहून पाठवा। पुढचे देखील पैसे तुम्हाला 4 दिवसात मिळणार आहे, आणि मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा, कारण पुढचे पैसे तुम्हाला 4 दिवसांमध्ये मिळणार आहे। त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर महिलांना मिळाले नसतील तर नाही लिहून पाठवा बिनधास्तपणे, आणि मिळाले असतील तर हो लिहून पाठवायचं आहे। 4 दिवसांमध्ये तुम्हाला पुढचे पैसे मिळणार आहे। त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं, आता ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिलांच्या खात्यात, बघा ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्या महिलांच्या खात्यात 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे। पाहू शकता 31 ऑगस्टला, आजची आहे 27 ऑगस्ट आहे आजची। आजपासून 4 दिवसात तुम्हाला पैसे येणार आहेत। 31 ऑगस्टला पैसे येत आहेत। संपूर्ण माहिती कोणी दिलेली आहे पाहू शकता। पैसे पाठवले जाणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री माननीय अदितीजी तटकरे यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला 4 दिवसात पैसे मिळणार आहेत। ह्या व्हिडिओसाठी सर्वात अगोदर माहिती दिल्यासाठी सर्वांनी लगेच लाईक करून टाकायचं आहे। 1 लाईक तर ह्या व्हिडिओसाठी बनतो, सर्व महिलांनी 1 लाईक त्या ठिकाणी करायलाच पाहिजे। सर्वात अगोदर माहिती आपला चॅनल तुम्हाला देत असतो, सर्वांनी लाईक करून टाका। पुढची महत्त्वाची माहिती बघा, 31 ऑगस्टला कोणाच्या खात्यात येणार 3000 रुपये। तर बघा 31 ऑगस्टला कोणाच्या खात्यात येणार 3000 रुपये, तर लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये आयोजित करण्यात येणार आहे। बघा हा जो काही मेळावा आहे तो नागपूरमध्ये होणार आहे। पहिला मेळावा कुठे झाला होता, तर पहिला मेळावा पुण्याला झाला होता। दुसरा मेळावा कुठे आहे, नागपूरला। कधी आहे, 31 ऑगस्टला। 31 ऑगस्ट कधी आहे, आजपासून 4 दिवसांनी। आजपासून 4 दिवसांनी तुम्हाला पैसे मिळणार आहेत। हा मेळावा 31 ऑगस्टला होणार आहे। या माध्यमातून ऑगस्ट महिन्यात अर्ज दाखल केलेल्या महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचे 3000 रुपये पाठवण्यात येणार आहेत। बघा ऑगस्ट महिन्यात ज्या महिलांचे अर्ज आलेले होते त्या महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये पाठवण्यात येणार आहेत, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली। दुसरा राज्यस्तरीय DBT निधी वितरण सोहळा 31 ऑगस्टला नागपूरमध्ये होत आहे। बघा दुसरा राज्यस्तरीय DBT निधी हस्तांतरण, तुमचे पैसे DBTने येणार आहेत, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने। तर तो सोहळा 31 ऑगस्टला होत आहे, म्हणजे 4 दिवसांनी। आजपासून 4 दिवसांनी तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहेत। ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यात अर्ज सादर केले आहेत त्यांच्या अर्जांची छाननी सुरू असून त्यांना 31 ऑगस्टला पैसे मिळतील, असं अदिती तटकरे म्हणाल्या। तर बघा ही देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते। तर 31 ऑगस्टला तुम्हाला पैसे ह्या ठिकाणी मिळतील।
ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जानुसार नागपूरच्या कार्यक्रमात 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग केले जाणार आहेत. बघा, ऑगस्ट महिन्यात आलेल्या अर्जांच्या नुसार नागपूरच्या कार्यक्रमामध्ये जवळपास 45 ते 50 लाख महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार आहेत. 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. भरपूर महिला त्या ठिकाणी सांगत होत्यात आम्हाला पैसे मिळाले नाहीत. तुम्हाला पैसे मिळाले नाहीत तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा, कारण 31 ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी हो लिहून पाठवायचे आहे. तुम्हाला देखील त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते पुढचे मिळणार आहेत. ज्यांना मिळाले नाहीत त्यांनी नाही लिहून पाठवा, तुम्हाला 31 ऑगस्टला पैसे पाठवले जाणार आहेत. तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे. यापूर्वी पुण्यात पहिला राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा पार पडला होता. त्यावेळी जुलै महिन्यात अर्ज सादर करणाऱ्या महिला अर्जदारांपैकी पात्र ठरलेल्या 1,08,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात 3,000 रुपये वर्ग करण्यात आले होते. बघा, ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले होते. किती महिलांना? तर 1,08,00,000 लाभार्थी महिलांना 3,000 रुपये जे आहेत ते पाठवण्यात आले होते रक्षाबंधनाच्या निमित्ताने. आता दुसरा जो काही निधी वितरण सोहळा आहे तो या ठिकाणी पार पडत आहे. नागपूर या ठिकाणी 31 ऑगस्टला तो होत आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी नारी शक्ती ॲपमधून अर्ज दाखल करून घेतले होते. ज्या महिलांच्या खात्यात सरकारने पैसे पाठवले होते त्यामधील काही रक्कम बँकांनी कपात केली होती. मात्र राज्य सरकारनं बँकांना आदेश देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशांची कपात न करता ते महिलांना द्यावेत असे आदेश दिलेले आहेत. तर बघा, ज्या महिलांचे पैसे अगोदर कापले गेलेले होते ते देखील वापस मिळतील किंवा मिळू शकतात. आणि आता ज्या महिलांना पैसे पाठवले जातील तर त्या पैशांमध्ये कुठलीही कपात बँकांनी करू नये असे निर्देश या ठिकाणी बँकांना देण्यात आलेले आहेत. त्यासोबतच बँकांना असे देखील आदेश आहेत की KYC जी आहे ती महिलांची लवकरात लवकर KYC करून द्यावी म्हणून. बघा, आता जर आपण पाहिलं तर बँकांमध्ये महिलांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. तुम्ही देखील स्वतः पाहिली असेल. गर्दी आहे किंवा नाही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये बँकांमध्ये गर्दी आहे महिलांची. त्या महिला KYCसाठी त्या ठिकाणी रांगा लावत आहे. तर KYC तुम्ही एक वेळेस फॉर्म दिल्यानंतर 5 ते 10 दिवसांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी जाऊन व्हिजिट करून विचारा तुमची KYC झाली आहे किंवा नाही. कारण हा जो पैसा आहे तो त्या ठिकाणी आधार लिंकिंगच्या माध्यमातून येणार आहे, म्हणजेच DBTच्या माध्यमातून येणार आहे. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या अकाउंटला होत असतं. ज्या अकाउंटला आधार कार्ड लिंक असतं, आधार कार्डला जे अकाउंट लिंक असतं त्या अकाउंटला पैसे पाठवले जातात. सोपी आणि साधी व्याख्या. ठीक आहे. तर थेट लाभ हस्तांतरण तुमचं त्या ठिकाणी होणार आहे. तर तुम्ही जर KYCसाठी गेला असताल आणि तुमची KYC तुम्ही फॉर्म दिलेला आहे तर 5 ते 10 दिवसांनी पुन्हा जाऊन त्या ठिकाणी चेक करा तुमची KYC झाली आहे किंवा नाही. कारण एखाद्या वेळेस बँकेकडून त्या ठिकाणी राहून जाऊ शकतं, कारण खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी फॉर्म जमा होत आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म एखाद्या वेळेस दुसऱ्या फाईलमध्ये किंवा दुसऱ्या साईडला त्या ठिकाणी जाऊ शकतो. त्यामुळे एक वेळेस तुम्ही जाऊन विचारणा करा. जर झाला नसेल तर पुन्हा एकदा फॉर्म भरून द्या. आणि जर झाला असेल तर उत्तम आहे, तुम्हाला पैसे मिळणार आहेत. त्यानंतर बघा, राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसारासाठी विविध जिल्ह्यात कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. त्याशिवाय पुण्यातील पहिल्या राज्यस्तरीय निधी वितरण सोहळ्यानंतर आता दुसरा सोहळा नागपूरमध्ये आयोजित केला जाणार आहे. तर बघा, पहिला जो सोहळा होता तो पुण्यामध्ये झाला होता आणि दुसरा जो राज्यस्तरीय निधी वितरण सोहळा आहे तो त्या ठिकाणी नागपूरमध्ये आयोजित केला जात आहे. ठीक आहे. तर केला जात आहे म्हणजेच तुमचा जो काही सोहळा आहे तो नागपूरमध्ये होणार आहे 31 ऑगस्टला. आणि 31 ऑगस्टलाच तुम्हाला त्या ठिकाणी पैसे जे आहेत ते दिले जाणार आहेत. जवळपास 50 लाख महिलांना 31 ऑगस्टला पैसे वितरित केले जाणार आहे. तर सर्वात महत्त्वाची माहिती, सर्वात मोठी माहिती सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आहे. सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका. चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत असतात. अगदी बारीक बारीक पण अपडेट्स असल्यात ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत असतात. तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपण अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेचे नवीन अपडेट घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.